सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 4 एप्रिल 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. सातारा जिल्हा परिषदेतील 4 सभापती निवडीसाठी आज मतदान. परिसरात जमावबंदी. जिल्हा परिषदेतील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष. जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आज शनिवारी दिनांक 4 एप्रिल रोजी जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी सभागृहात 4 सभापतींची निवड प्रक्रिया होणार आहे. ही प्रक्रिया शांततेत होण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा परिषद इमारतीच्या 100 मीटर परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. मागे घडलेल्या घटनांनंतर या सभापती निवडीत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे आणि नियमितपणे पार पडणार का याबद्दल नागरिकांमध्ये चर्चा आहे. वडगाव पोतनीच्या माजी महिला सरपंचांना मारहाण. शिरोळ पोलिसांची तक्रार घेण्यास टाळटा. शिरोळ नजीकच्या वडगाव पोतनीच्या माजी महिला सरपंचांवर जमिनीच्या वादातून हल्ला करण्यात आला. शिरोळ पोलिसांनी तक्रार घेतल्याने बेदरलेल्या महिलेने पतीसह पोलीस अधीक्षकांकडे आपली कैफियत मांडली. अप्पर पोलीस अधीक्षकांनी फोन केल्यानंतर शिरोळ पोलिसांनी कारवाई सुरू केल्याचे सांगण्यात आले. या माजी महिला सरपंच त्यांच्या पत्नीने सातारा पत्रकारांसमोर आपली आबुती मांडली. दिनांक 28 मार्च रोजी शिरोळ पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ करत वडगाव पोतनीच्या माजी सरपंच यांना माघारी पाठवले. सरपंच घरी जात असताना तट असून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून राहुल शंकर खामकर आणि छाया शंकर खामकर यांनी बाहेरील महिला व पुरुष गुंडांना सुपारी देऊन हा जीवघेणा हल्ला घडवून आणला. जखमी अवस्थेत असून शिरोळ पोलिसांनी पीडित सरपंच महिलेची नोंद 4 दिवसांनी घेतली आहे. अर्भक मृत्यू प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करा. कोल्हापूर खंडपीठाचे एसपींना निर्देश. सिव्हिल सर्जन व स्त्रीरोग तज्ञ आणखी अडचणीत. सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील अर्भक मृत्यू प्रकरण जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे व डॉक्टर चांदसाहेब शिकलगार यांना चांगले शिकले आहे. आता कोल्हापूर खंडपीठाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. सातारा एसपीने याबाबतचे निर्देश दिले असून पीडित महिला त्या मानसोपचार तज्ञ देऊन वैद्यकीय खर्च आरोग्यवन करावा असेही म्हटले आहे. फलटण पंचायत समितीत पगार घोटाळा. 20 लाखांचा अपहार. प्रशासनावर कर्मचारी शिरजोड. फलटण पंचायत समितीत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कनिष्ठ लिपिक अभियंत्याकडून तब्बल 20 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. पोर्टर प्रणालीचा गैरवापर करून स्वतःच्या पगारात बेकायदेशीर वाढ करत शासनाच्या तिजोरीवर डाका टाकण्याचा हा प्रकार गेली 2 वर्षे सुरू होता. या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी 2023 ते 2025 या कालावधीत सॅलरी परिपत्रकात फेरफार करून स्वतःचाच पगार वाढवत लाखो रुपये उकळले. हा प्रकार उघडकीस येताच विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. त्याआधी त्याने खंडाळा फलटण पाटण असा कारकिर्दीचा प्रवास केल्याची चर्चा आहे. बोळेवाडीत वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू. पत्नी जखमी. पावसात झाडाखाली थांबले असताना दुर्घटना. सातारकर विजांसह पडणाऱ्या पावसात झाडाखाली थांबण्याचे आपणास नम्र आवाहन. बोळेवाडी तालुका कराड्यातील शुक्रवारी 3 वाजता सुमारास शेतात भांगलन करणाऱ्या दाम्पत्यावर वीज कोसळली. या दुर्घटनेत सतीश नाना सूर्यवंशी व 51 राहणार बोळेवाडी तालुका कराड या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी उषा सूर्यवंशी जखमी झाल्या. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. 3 वाजता सुमारास अवकाळी पाऊस विजेचा कडकड होता. सतीश व त्यांची पत्नी उषा नजीकच्या लिंबाच्या झाडाखाली निवासाठी गेली. सतीश लिंबाच्या झाडाखाली टिकून उभे राहिले तर 2 ते 3 फुटांच्या अंतरावर उषा झाडाखाली बसल्या होत्या. त्यावेळी वीज पडून ही दुर्घटना झाली. विधानसभा पडणाऱ्या पावसात झाडाखाली थांबण्याचे नम्र आवाहन जिल्हा सातारा न्यूज चॅनलतर्फे सर्व सातारकरांना करण्यात येत आहे. संगमनेर येथील तमाशा कलावंत हल्ल्याचा निषेध. लोककलावंतांना संरक्षण देण्याची विद्रोहीची मागणी. संगमनेर तालुक्यातील वरडी पठारातील तमाशा कलावंत विशेषतः महिला कलावंतांवर गावगुंडांनी केलेला हल्ला आणि तमाशातील मुलीच्या छेडछाडीचा विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे निषेध करण्यात आला आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी. तमाशा कलावंतांना संरक्षण द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या संदर्भात विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राष्ट्रीय समन्वयक समितीचे मुख्य समन्वयक डॉक्टर भारत पाटणकर, संघटनेचे अध्यक्ष धनाजी गुरव, सरचिटणीस डॉक्टर जालिंदर घिगे, उपाध्यक्ष प्राचार्य गौतम काटकर, प्रवक्ते अविनाश कदम व विजय मांडके यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे आपली भूमिका मांडली. ट्रेडिंग मध्ये परताव्याच्या आमिषाने 57 लाखांचा गंडा. विलासपूरून गेली व्यक्तीची फसवणूक. तिघांवर गुन्हा. विलासपूरतील एका व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये कोट्यवधींचा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्याची तब्बल 57 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर सातारा सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रियंका शर्मा, संदीप भंडारे आणि मेंटोर अंकल अशी त्यांची नावे आहेत. सातारकर नागरिकांना ट्रेडिंग मधील आमिषाला बळी पडून आपली संपत्ती धोक्यात घालू नका असे आवाहन आपल्यात जिल्हा सातारा न्यूज चॅनलतर्फे करण्यात येत आहे. बँकेतून हातचालकीने 7,000 लंपास. अज्ञाताविरोधात गुन्हा. प्रतापगड पेठेत आयडीबीआय बँकेच्या शाखेत जयंत शामराव वाघ वय 76 यांच्याकडे 25,000 रुपये मोजून देताना एका भामट्याने हातचालकीने 7,000 रुपये लंपास केले. जयंत वाघ 27 मार्च रोजी सकाळी 11:30 वाजता सुमारास प्रतापगड पेठेत आयडीबीआय बँकेच्या शाखेत दिली होती. ते पैसे भरण्यासाठी बँकेत उभे होते. त्यावेळी भामट्याने पैसे मोजून सांगून नोटाचे मंजूर त्यांच्याकडून घेतले. पैसे मोजताना हातचालकीने 7,000 रुपये त्यांनी काढून घेतले. दोम डाव्या तलावास पाणी न सोडल्यास दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा आंदोलनाचा इशारा. उन्हाळी हंगामातील दोम डाव्या तलावास पहिल्या आवर्तन रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी न सोडल्यास सोमवार दिनांक 6 एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा दोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे. उन्हाचा चटका काढू लागला की भूगर्भात पाणीपट्टीवर विपरीत परिणाम होतो. साधारणतः फेब्रुवारी मार्च पासून उन्हाची तीव्रता सुरू आहे.
यंदाही मार्गपासून उन्हाचा झटका वाढला आहे. एप्रिल महिना सुरू झाला असून उन्हाचे 2 महिने बाकी आहेत. सद्यस्थितीत भूगर्भातील पाणी पातळी आटू लागली आहे, त्यामुळे पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. निगडी रंगनाथ स्वामी तालुका कोरेगाव येथील मुलीच्या अपहरणाचा तपास गुन्हे शाखेकडे. निगडी रंगनाथ स्वामीच्या तालुका कोरेगाव येथील अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी कोरेगाव पोलिसांनी एक नरमाची भूमिका घेतली आहे. ग्रामस्थांच्या दबावामुळे या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गावातील एका मुलीचे एकतर्फी प्रभावातून अपहरण करण्यात आले आहे. या प्रकरणी आतिश मुकुंद जावळे वय 30 राहणार कुमटे तालुका कोरेगाव याच्यावर कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात तपास कोरेगाव पोलिसांनी व्यवस्थित केला नाही, त्यामुळे ग्रामस्थांनी सातारा पोलीस मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आमचे ग्रामस्थ साताऱ्यात आले असता ग्रामस्थांना पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण. पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.